राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरामध्ये सुरू आहे। हे किती आठवडे चालेल हे नक्की सांगता येत नाही, परंतु जेव्हा जेव्हा विधिमंडळाची अधिवेशन असतात तेव्हा तेव्हा या अधिवेशनामध्ये सर्व पक्षाचे आमदार एकत्रितपणे विविध विषयांना वाचा फोडण्याचं काम करत असतात आणि त्यातून एखाद्या राज्याचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण होते किंवा विरोधक तशी शक्यता निर्माण करण्यासाठी सरकारला भाग पाडतात। माझं या अधिवेशनाकडे एकाच महत्त्वाच्या मुद्द्यासाठी विशेष लक्ष आहे। तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या राज्यातल्या शेतकऱ्यांना, या राज्यातल्या हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना या अधिवेशनाच्या माध्यमातून काय मिळणार आहे आणि आज आपण त्यावर बोलणार आहोत। राज्य विधिमंडळाचं अधिवेशन नागपूरमध्ये सुरू असताना विविध आमदार, विविध खासदार आपल्या भाषणांमध्ये, विविध आमदार आणि विविध विधान परिषदेचे आणि विधानसभेचे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या मागण्या, विविध मागण्या मांडतायत। त्यामध्ये विकासाचे अनेक प्रश्न आपापल्या पद्धतीनं आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु शेतकरी या राज्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या घटकावर ज्याने नागपूरमधून डरकाळी फोडली ते या राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब यांचं सर्व शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदन आणि कौतुक करण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे। त्याचं कारण असं आहे की एखादी मागणी एखाद्या राज्याच्या प्रमुख नेत्याने अत्यंत सडेतोडपणे किंवा अत्यंत जोरकस शब्दामध्ये जर केली तर सरकारला त्या मागणीची दखल घ्यावी लागते आणि ही मागणी जर उद्धव बाळासाहेब ठाकरे करत असतील तर सरकारला काही ना काहीतरी मोठा निर्णय शेतकऱ्यासाठी घ्यावा लागेल। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी विधिमंडळाच्या या अधिवेशनामध्ये माध्यमांशी बोलताना सरकारला एक चपराक दिले, सल्ला दिलाय की नापिकी, दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस या विविध कारणामुळे राज्यातला शेतकरी पूर्णपणे कोलमडलाय आणि या कोलमडलेल्या सर्व शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारचं पंचनाम्याचं थोतांड न करता, पंचनाम्याची नौटंकी न करता राज्य सरकारने तातडीने मदत करावी आणि ही मदत झालीच पाहिजे अशा प्रकारची मागणी त्याने केलेली आहे। शिवाय पीक विमा, ज्या शेतकऱ्यांनी, राज्यातल्या शेतकऱ्यांचा जो पीक विमा आहे हा पीक विमा का मिळत नाही? राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांना दिलेले 8,000 कोटी रुपये, 8,000 कोटी रुपयाचा प्रीमियम राज्य सरकारने भरलेला आहे, तरी सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा का मिळत नाही? पीक विमा कंपन्या आणि सरकार या दोघांमध्ये नेमकी काय देवाणघेवाण सुरू आहे? कोणाचं हित जोपासलं चाललंय? अशा प्रकारचा एक रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला आणि एकीकडे राज्यामध्ये निर्माण झालेली, शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्माण झालेली परिस्थिती सरकारने तातडीने लक्षात घेऊन त्यांना मदतीची घोषणा करावी आणि सरसगट मदत द्यावी। ते कसल्याही प्रकारचं पंचनाम्याचं, पाहणीचं, निकषाचं, तत्वता वगैरे वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या करण्यामध्ये वेळ घालू नये आणि या महत्त्वाच्या गोष्टीकडे सरकारचं लक्ष वेधलेलं आहे। मित्रांनो, एकट्या मराठवाड्याची गोष्ट अशी आहे की 11 महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये 1,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। अत्यंत गंभीर मुद्दा आहे हा। खरं म्हणजे जे सरकार शेतकऱ्याच्या हिताचं काम करत नाही किंवा ज्या राज्यामधला शेतकरी सुखी, समाधानी नाही, त्या राज्याचा कोण मुख्यमंत्री आहे, कोण उपमुख्यमंत्री आहे, तो किती मोठा आहे, हा किती मोठा आहे, या गोष्टीला काहीही महत्त्व नसतं। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या बाईटमध्ये, प्रेस कॉन्फरन्समध्ये सातत्याने एकच गोष्ट बोलत राहतात की सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत गंभीर आहे। अरे गंभीर आहे ही गोष्ट तुम्ही प्रत्यक्ष कृतीद्वारे सिद्ध करून दाखवा की गारपीट झाल्यानंतर, अवकाळी पाऊस पडल्यानंतर नापिकेमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे। एकीकडे हातात आलेल्या सोयाबीनला सुद्धा अत्यंत तोडका असा भाव मिळाला,
शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा सोयाबीनचा निघालेला नाही. या सर्व परिस्थितीमध्ये तातडीने शेतकऱ्याला मदत करायचं सोडून आपण मात्र शेतकऱ्यांना फसवण्याचं काम करताय, भूलथापा देण्याचं काम करताय. आता एक साधा विषय अत्यंत महत्वाचा आहे की राज्यातल्या नापिकी झालेल्या शेतकऱ्यांसाठी विमा अग्रिम देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. आता लातूर जिल्ह्याचं आपण एक उदाहरण घेऊ. त्या लातूर जिल्ह्याच्या उदाहरणामध्ये स्पष्टपणे ही बाब समोर आलेली आहे की विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना अग्रिम देण्यास सुरुवात तर केली, परंतु 25% शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा अद्याप पैसे पडलेले नाहीत. आणि केवळ म्हणजे माध्यमांचे डोळे पुसण्यासाठी किंवा आम्ही आता ते टाकतोय, आम्ही प्रक्रिया सुरू करतोय असं दाखवण्यासाठी या विमा कंपन्या काही लोकांना पैसे टाकतील आणि काही लोकांना ते टाकणार नाहीत. काही ना काही निमित्त पुढं करून, जसं मागे गेल्या वर्षी पलीकडच्या वर्षीच्या पद्धतीनं विमा कंपन्याने काही लोकांच्या खात्यावर पैसे टाकले आणि बाकी लोकांचे पैसे हडप केले, अशीच पद्धत याही वेळेला करण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरे यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की विमा कंपन्यांचं आणि सरकारमध्ये काम करणाऱ्या लोकांचं काय नातं आहे किंवा विमा कंपन्या कोणाच्या जीवावर असं बेदरकारपणे वागतायत किंवा विमा कंपन्यावर कोणाचा धाक का नाही, अशा प्रकारची गर्जना त्यांनी नागपुरातून केलेली आहे. खरं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातलं असं एक व्यक्तिमत्व आहे की जे सर्वांच्या हिताचा विचार करून प्रत्येक प्रश्नांवर मार्ग काढणारे एक व्यक्तिमत्व आहे. आणि खास करून शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी जी आज कळवळा दाखवलेला आहे किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी जी भूमिका घेतली आहे, कळवळा दाखवल्या म्हणण्यापेक्षा ते मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दाखवलेली आहे. त्यामुळे त्यांना जास्त अधिकार आहे किंवा त्यांच्या शब्दाला जास्त किंमत आहे. ते केवळ बोलघेवडे नाही आहेत, ते काही अधिक बोलत नाहीत, परंतु जे बोलतात ते अत्यंत महत्वाचं बोलतात. आणि राज्य सरकारने तातडीने पंचनाम्याचं थोतांड करू नये, बँकांची वसुली तातडीने थांबवावी. ज्या ज्या मालाचे भाव पडलेले आहेत हे भाव बाजारामध्ये कशी अधिक वाढतील किंवा एकाधिकार खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हातामध्ये असलेल्या पिकाला तरी 4 पैसे कसे जातील, यासाठी सरकारने जबाबदारीनं काम केलं पाहिजे, अशा पद्धतीची मागणी त्यांनी नागपूरमध्ये केलेली आहे. बच्चूभाऊ कडू यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने सुंदर भाषण केलं, त्यांचंही कौतुक करायला पाहिजे. इतर मंडळींनीही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आपापलं मत व्यक्त केलं, आपल्या भावना व्यक्त केल्या. परंतु उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने, ज्या जोरदार आवाजामध्ये ही मागणी केलेली आहे, या मागणीला महत्त्व येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. राज्य शासनानं जर शेतकऱ्यांसाठी काही निर्णय घेतला, एखादा पॅकेज घोषित केलं, 1000 कोटी, 2000 कोटी, 4000 कोटीचं या अवकाळीनं परेशान झालेल्या शेतकऱ्यांसाठी, तर त्याचं श्रेय मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जाणार आहे. कारण त्यांच्या आवाजाला, त्यांच्या मागणीला एक वजन आहे, एक महत्व आहे. एखादी मागणी काय आहे यापेक्षा सुद्धा ती मागणी कोण करतंय याला सुद्धा राजकारणामध्ये आणि सरकारच्या कामकाजामध्ये खूप मोठं महत्व असतं. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदन केलं पाहिजे आणि राज्य सरकारने तातडीने महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पुढं आलं पाहिजे. असं जर घडलं नाही तर या राज्यामधल्या शेतकऱ्यांमध्ये आज निर्माण झालेला जो असंतोष आहे, या असंतोषाचा फार मोठा फटका उद्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सरकारला सहन करावा लागणार आहे. अजितदादांचं एक स्टेटमेंट मात्र अत्यंत चुकीचं झालेलं आहे. अजितदादा असं म्हणतायत, उद्धव ठाकरेंच्या या मागणींवर पत्रकारांनी अजितदादांना विचारलं की उद्धव ठाकरे यांनी अशा पद्धतीची मागणी केली आहे, त्यावर तुम्हाला काय म्हणायचं. तेव्हा अजितदादा असं म्हटले की जोपर्यंत पंचनामे होत नाहीत, नुकसान किती झाली ही बाब शासनाच्या निदर्शनास येत नाही, तोपर्यंत कसल्याही पद्धतीचं पॅकेज घोषित करता येणार नाही किंवा अर्थसहाय्य घोषित करता येणार नाही. खरं म्हणजे अजित पवार जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी अत्यंत वेगानं आपल्या 40 आमदाराला हजारो कोटी रुपयाचा निधी दिला. विकासाच्या नावाखाली त्यांचं राजकारण चालवणारा निधी
राज्याच्या तिजोरीमधून त्याने दिला आणि आपल्या आमदारांना विकास करा, तुमच्या पाठीशी मी आहे, तुम्हाला पैशाची कमी पडू देणार नाही, अशी विधानं केली. तर आज मात्र अजित पवार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मात्र जोपर्यंत पंचनामे हाती येत नाहीत, जोपर्यंत नुकसान किती झालं हे कळत नाही, तोपर्यंत त्यांना मदत करता येणार नाही असं म्हणतायत. दादा, जेव्हा तुमच्या आमदारांना पैसे देण्याचा प्रश्न होता तेव्हा तुम्ही राज्याच्या तिजोरीचा अजिबात विचार केला नाही, परंतु आज जेव्हा शेतकऱ्यांना मदत करण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या पावलावर पाऊल टाकून पंचनामे, कायदेशीर कारवाई, त्याची काथ्याकूट करताय. यावरून तुमचं मन सुद्धा महायुतीत आल्यापासून अत्यंत कोतं झालेलं आहे. खास करून राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी हे कोतं झालेलं आहे. ही गोष्ट आता उभा महाराष्ट्र पाहतोय आणि त्याचा फटका तुम्हालाही भविष्यात मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज या माध्यमातून मला एकच गोष्ट आपल्याला प्रामुख्याने सांगायची की राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत जोरदारपणे आवाज उठवणारा, आपली मागणी मजबूतीने राज्य शासनापुढे ठेवणारा आणि हे घडलंच पाहिजे अशा प्रकारचा इशारा देणारा नेता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नागपूरमधून शेतकऱ्यांना एक दिलासा दिलेला आहे. जेव्हा राज्य सरकार हे अधिवेशन चालू असताना किंवा अधिवेशन संपल्यानंतर किंवा अधिवेशनाच्या आदल्यामधल्या काळामध्ये जेव्हा शेतकऱ्यांसाठी एखादं पॅकेज, शेतकऱ्यांसाठी एखादी घोषणा करेल तेव्हा निश्चितपणानं त्या क्षणाला राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या या स्टेटमेंटची आठवण जरूर करावी. आज इतकंच. अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगा लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.